तर गिरणारे इथल्या अंगणवाडीचा रियालिटी चेक केल्यानंतर झी मीडियानं महारूत चौकातील आणखी एका अंगणवाडीला भेट दिली। अंधारलेल्या गळक्या जुनाट खोलीत विद्यार्थी इथे शिक्षण घेतात आणि ह्याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी मुकुल कुलकर्णी यांनी। गिरणारे गावातल्या एका अंगणवाडीला भेट दिल्यानंतर आपण आता महारुद्र चौकातली एक दुसरी अंगणवाडी बघतोय। अत्यंत जुनी अशी ही वास्तू आहे। वास्तू जुनी असल्यामुळे पत्रेचे फाटलेले आहेत, पत्रे फुटलेले आहेत। हे बघा आपण बघतोय इथे चिरा पडलेले आहेत आणि त्यातनच हे असं पाणी हे संपूर्णतः खालती येते। हे जे आपण बघतोय इथे विद्यार्थी बसतात आणि याच ठिकाणी हे बघतोय याच ठिकाणी इथे संपूर्ण पाणी असतं। कालपासून पाऊस नसल्यामुळे आता या ठिकाणी पाणी नाहीये, मात्र हे संपूर्णतः इथे पाणीच पाणी असतं। तिथेच विद्यार्थी बसलेले असतात। जे वॉटर फिल्टर द्यायला पाहिजे होतं ते वॉटर फिल्टर या अंगणवाडीमध्ये दिसत नाहीये। हे भांडी बाजारामधनं घेतलेलं वॉटर फिल्टर आहे आणि त्याची आपण अवस्था बघतो। त्याच्यावरचे झाकण, याच्यावर धूळ, प्रचंड प्रमाणामध्ये धूळ आहे आणि पाणी जर बघायला गेलं तर एक थेंब देखील पाणी या वॉटर फिल्टरमध्ये दिसून येत नाहीयेत। ज्या डिशेस, स्टीलच्या डिशेस देणं आवश्यक होतं त्याची दर्जा आपल्याला बघता येईल। अतिशय हलक्या प्रतीच्या ह्या डिशेस आहेत आणि त्यातल्या 2 ते 3 सुरुवातीच्या ह्या 2-3 डिश बघितल्या तर त्याच चांगल्या अवस्थेत आहेत, मात्र मागच्या ज्या आहेत तिथे संपूर्णतः जाळं लागलेलं आहे। ह्याच डिशमध्ये विद्यार्थ्यांना खायला दिलं जातं। इथेच साबण देखील ठेवलेला आहे, साबणाची पावडर आहे, साबणाची वडी आहे। हे संपूर्णतः इथे आपल्याला जाळं बघायला मिळतंय। ही एक खोली आहे, तिथे संपूर्णतः सामान ठेवलेलं आहे। इथे औषधं आहेत, गोळ्या आहेत, हे टॉनिकच्या बाटल्या आहेत आणि ह्या बाजूला जर आपण बघितलं तर हे खोके आहेत। त्याच्यामध्ये जे विद्यार्थ्यांना बिस्किट द्यायला पाहिजे ते बिस्किट आणि खालती चिकी आहे। पहिल्या अंगणवाडीमध्ये आपण बघितलं तिथे चिकी नव्हती, मात्र इथे सुदैवानं हे सापडलेलं आहे। गोवर्धन शक्तिवर्धक बिस्किट आहे आणि सूर्यकांता कंपनीची मायक्रोन्यूट्रिशन चिकी इथे दिसते। मात्र ही चिकी याच्यात स्पष्टपणे म्हटलेलं आहे की 4 महिन्यामध्ये याचा वितरण झालं पाहिजे, याचा वापर झाला पाहिजे। परंतु आपण इथे बघतोय बॅच क्रमांक आणि त्याच्या खालती दिलेली आहे तारीख मार्च 2015 आणि आता आहे जून 2015। चौथा महिना उलटून गेलेला आहे। ह्या चटया द्यायला पाहिजे होत्या, त्या 2 वर्षापूर्वी येऊन पडलेल्या आहेत, मात्र त्यांची आता अवस्था आपण बघितली तर हे संपूर्णतः त्यातला आतला काथ्या निघून गेलेला आहे। हे जे विद्यार्थी आहेत, गोरगरीब घरातले विद्यार्थी आहेत, ते बिचारे याच ठिकाणी बसतात। आपल्याबरोबर मदतनीस आहेत, त्यांचं म्हणणं आहे त्यांनी बराच पाठपुरावा केलेला आहे, त्या स्वतः हतबल आहेत। ग्रामपंचायतीकडनं त्यांना हवी ती मदत मिळत नसल्याचा त्यांचा आरोप आहे। काय सांगाल? खूप दुरावस्था दिसते तुमच्या अंगणवाडीची। आम्ही दुरावस्था आम्ही ग्रामपंचायतीला लेखी दिलंय, कार्यकर्त्यांना लेखी दिलंय, मदतनीस पण मी जाऊन पाठपुरावा करून जेवढे आलेले सदस्य त्यांना सांगून ते मनावरच धरत नाहीये। जे आहे अवस्था त्याची जशी अंगणवाडी दिली, ज्याच्यानंतर ते कलरला पाठपुरावा केला, असं करा, ते म्हणता ऑफिसला सांगा तुमच्या। हाच मूळ उद्देश आहे। सरकार अनेक घोषणा करतं, अनेक योजनांची अंमलबजावणी केल्याचे दावे करतात, मात्र ते शेवटच्या घटकापर्यंत पोहोचताना दिसत नाहीत। व्हिडिओ जर्नलिस्ट मंगेशसह मुकुल कुलकर्णी, झी मीडिया, गिरणारे, नाशिक। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।